लाडकी बहीण योजना. तर आपण बघतोय की सध्या आता ह्या लाडक्या बहीण योजनेविषयी जे काही असे संभ्रम आहेत आणि किंवा ते खरे आहेत का खोटे आहेत, तर आपण त्याची आज जरा थोडी शहानिशा करणार आहोत. आता आता एकंदरीत असे मतप्रवाह आहेत. काही जण म्हणतात का बऱ्याच महिलांचे पैसे बंद होणार आहेत, काही जण म्हणतायत नाही सगळ्यांचे चालू राहणार आहेत. पण आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यानंतर त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले आहे, क्लिअर केलं आहे का ज्या महिलांचे अर्ज नियमबाह्य असतील अशा महिलांचा अर्ज बाद केला जाईल. म्हणजे अशा महिलांना पैसे भेटणार नाहीये. आणि त्यामुळे मग आता काय आपण म्हणू किंतु, परंतु, बट, आल्सो वगैरे, तर ह्या गोष्टी काही नाहीये. आता तुम्ही जे लाडकी बहीण योजना ज्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरला, फॉर्म भरल्यानंतर तुम्ही एक लेखी हमीपत्र लिहून दिलं, त्यावरती सही केली, तेच हमीपत्र आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग त्या सगळ्या हमीपत्रामुळे बऱ्याचशा जणांची डोकेदुखी वाढू शकते आणि ते जे आहे डोकेदुखी ती आता बऱ्याच महिलांची वाढणार आहे. तर एकंदरीत आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्र सरकारने निवडणुकांच्या अगोदर साधारणतः 21 ते 65 वर्षाच्या वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा केली. आणि ती जी योजना आणली त्या योजनेला नाव दिलं लाडकी बहीण योजना. आणि आता ह्या योजनेची सरकारने तत्काळ अंमलबजावणी केली. त्यानंतर सगळ्याच महिलांचे युद्ध पातळीवरती फॉर्म भरले गेले आणि बरोबर निवडणुकीच्या आधी दोन तीन महिने सगळ्या महिलांना पैसे सुद्धा देण्यात आले. आणि आपण जर बघितलं असेल तर जुलै महिन्यापासून तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत असे 5 महिन्याचे 7,500 रुपये महिलांच्या अकाउंटवरती दिले सुद्धा. 2 महिन्याचे पैसे तर गव्हर्नमेंटने एक्स्ट्रा दिले, कारण परत आपल्याकडे निवडणुकीची आचारसंहिता लागणार होती आणि पैसे परत देता नसते आले. म्हणून आपण जर बघितलं असेल तर सरकारने 2 महिन्याचे पैसे महिलांना एक्स्ट्रा ऍडव्हान्स दिले आणि त्याचा त्यांना निवडणुकीत फायदाही झाला. आणि आपण बघितलं असेल का महायुतीला जवळजवळ 232च्या आसपास जागा भेटल्या. आणि मग कारण त्यानंतर आपण आपल्या सगळ्यांना माहिती, शपथविधी झाला. शपथविधीनंतर आपल्याकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि ज्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचं त्यांचं डिमोशन झालं ते झाले उपमुख्यमंत्री. अजित पवार तर ते प्रत्येक सरकारमध्ये असतात उपमुख्यमंत्री आणि त्यांची सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून वर्णी लागली. आणि मग त्याच वेळेस आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांनी जी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी एकंदरीत सगळ्या त्यांनी क्लिअर कट केल्या. आता ज्या महिलांनी ज्यावेळेस या लाडक्या बहीण योजनेची ज्यावेळेस त्यांनी भरून दिलं हमीपत्र, त्यावेळेस काय नियम होते ते जर आपण जाणून घेतले तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर कट होतील. आणि त्यातला पहिला जर आपण नियम बघितला असेल तर आपला पहिला नियम असा होता का कुटुंबाचे, आता जर समजा एक महिला आहे त्या महिला ज्या कुटुंबातली असेल त्या कुटुंबातलं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2,50,000 पेक्षा जास्त नाहीये असं तुम्ही लेखी लिहून दिले. आणि त्यानंतर तुम्ही असंही लेखी लिहून दिले का कुटुंबातली कुठलीही व्यक्ती आयकर भरत नाहीये आणि कुटुंबातील आणि किंवा तिच्या नावावरती कोणत्याही प्रकारचं 4 चाकी वाहन नाहीये आणि संपूर्ण कुटुंबातल्या सदस्यांची मिळून 5 एकर पेक्षा जास्त जमीन नाहीये आणि आतापर्यंत कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेतलेला नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या लिहून दिलेल्या आहे सगळ्या हमीपत्रामध्ये. आणि आता त्याची पडताळणी होणार आहे. आता हे सगळे जेवढे फॉर्म भरले त्याची सगळी पडताळणी होणार आहे. भले 2 महिने लागतील, 4 महिने लागतील, पण आता याची सगळी पडताळणी होणार आहे कारण सरकारला एवढे पैसे देणं परवडणार नाहीये. आता जर आपण बघितलं तर 1500 रुपयानं जवळजवळ 46,000 करोड रुपये दरवर्षाला जातात आणि जर 2100 केले तर 58,000 करोड रुपये जाणार आहेत. त्यामुळे का सरकार इतका पैसा आता तरी सहजासहजी सोडणार नाहीये. मागच्या वेळेस सोडला त्यावेळेस होत्या निवडणुका आणि मग त्यामुळे निवडणुका होत्या, निवडून येण्यासाठी त्यांनी तो सगळा पराक्रम केला. आणि पण आता जर आपण बघितलं असेल तर नेमकी काय हमीपत्र होतं ते आपण सगळं पहिल्यांदा मी तुम्हाला वाचून दाखवतो. बघा, आता जे काय हमीपत्र होतं तर ते असं होतं का मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा जास्त नाहीये. माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर दाता नाहीये. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य
नियमित कायमस्वरूपी कंत्राटी कर्मचारी म्हणून किंवा सरकारी कर्मचारी म्हणून भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत नाहीये किंवा मी कोणत्याही प्रकारचे निवृत्ती वेतन घेत नाहीये. म्हणजेच जर आपण बघितलं असेल का सरकारी कर्मचारी असतील, निम सरकारी कर्मचारी असतील, कंत्राटी कर्मचारी असतील किंवा एखाद्या आपण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेत जे काम करणारे असतील, तर ह्या अशा कुटुंबातल्या महिलांना हे पैसे भेटणार नाहीयेत. आणि त्यानंतर पुढचा आहे का मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रुपये 1500 पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाहीये. आणि पुढचा आहे का माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी आजी खासदार आमदार नाहीये. आणि आणखीन त्याच्या पुढचे आहे का माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन आणि उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आणि किंवा सदस्य नाहीयेत. माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकर पेक्षा जास्त जमीन नाहीये. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती 4 चाकी वाहने, फक्त ट्रॅक्टर सोडून असं कुठलंही वाहन नाहीये. आणि नंतर पुढे आपण असंही लिहून दिलंय का मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संबंधित पोर्टल ऍपवरती आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आणि आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यास माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य व केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार EKYC पुरवण्यास सहमती देत आहे. आणि खाली तुम्ही सही सुद्धा केलेली आहे. आणि म्हणजे जर आपण बघितलं असेल तर आता सगळ्यांना माहितीये का जर तुमचं जे आधार कार्ड आहे, तुमच्या आधार कार्डला तुमची बँक लिंक असते, काही तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतली असते त्याची पण माहिती सगळी असते. म्हणजेच तुमचं जे काय आधार आहे ते आधार व्हेरीफाय किंवा त्याची KYC आहे ती सरकार करणार, त्याला तुम्ही नाही म्हणू शकणार नाहीयेत. आणि मग जी काय तुमची प्रॉपर्टी असेल ती सगळी सरकारला त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि त्यामुळे मग आता जर आपण सगळ्या ह्या गोष्टी जर अभ्यास केला तर मग बऱ्याचशा महिलांची जी लाडकी बहीण योजनाचे पैसे भेटतायत ते त्यांचं थांबू शकतं. आणि जो काय सरकारचा भार आहे तो सरकारचा भार सुद्धा कमी होऊ शकतो. मग आता यामुळे आपण बघितलं असेल का बऱ्याचशा महिला ह्या नाराज असतील, नाराज असणारे, कारण आतापर्यंत त्यांना पैसे भेटलेत, आता भेटणार नाहीयेत आणि म्हणून त्या महिला नाराज असतील. पण आता त्याच्यामध्ये काय तुमची चूक काही नाहीये, सरकारची पण काही चूक नाहीये. कारण सरकारने त्यावेळेस त्यांना गरज होती तुमची म्हणून तुम्हाला सगळ्यांना कुठलेही काही गोष्टी चेक न करता सगळ्यांना पैसे दिले. पण आता त्यांचं काम झालंय, आता ते सत्तेत आलेत, आता पैसे त्यांना कंटिन्यू 5 वर्ष त्यांना देणं शक्य नाहीये. म्हणून आता ह्या सगळ्या जे काही नियम आहेत, त्या अटी आहेत, त्या त्यांनी तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्या होत्या, त्या काय हाता लावण्यात आलेल्या नाहीये. ते पहिलेच नियम अटी आहेत, फक्त निवडणुकापुरत्या ते शिथिल केले होते. आता त्याची कडक अंमलबजावणी होणार आणि बऱ्याचशा महिलांना भेटणारे पैसे जे आहेत ते पैसे मिळणं थांबणार आहे. आणि तेव्हा ही जी आपण बघित असेल का महत्वाची जी अपडेट आहे ही मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. आणि जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल, तुम्हाला हा आपला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या छोट्याशा व्हिडिओला लाईक करायचंय, शेअर करायचंय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये.